हॅलो. हॅलो, आजची तारीख आहे 15 ऑगस्ट 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले आहेत. आज हा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही. नेहमीप्रमाणे आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो युजली, पण हा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही. हा एपिसोड याच्याबद्दल आहे की आपल्याला आपल्या देशाबद्दल काय फील होते, आपण आपल्या देशाबद्दल आतापर्यंत काय केलं आहे आणि समोर जाऊन मी आपल्या देशाबद्दल काय करणार, याचा एक प्रकारे मी एक सांगणार आहे का व्हॉट आय हॅव टू डू. कसं आहे की मला माझ्या देशावर खूप प्राऊड फील आहे. आय जस्ट फील रिअली रिअली प्राऊड. कारण म्हणजे ह्या कंट्रीने माझ्यासाठी जे काही केलं आहे, इट्स बीन रिअली अमेझिंग थिंग्स आणि इट्स रिअली नाईस. आणि एक ऑनर असते की आपण आपल्या देशासाठी काही ना काहीतरी करून राहतो. कारण एक जवान असते किंवा एक सैनिक जरी असला तरी तो आपल्या देशासाठी प्रोटेक्शन करतो. तर जे सैनिक नसतात, जसे लाईक मी एक सैनिक नाही, बट असे लोक असतात जे देशाच्या विकासासाठी पण तत्पर असतात. सो आणि याच्यामुळे पण एक प्रकारे देशाचं नाव वाढलं जातं. तुला कधी असं फील झालंय का जेव्हा इंडिया वर्सेस पाकिस्तान जरी मॅच असतात तर तू कोणत्या टीम कडून राहते सांग बरं? ऑफकोर्स इंडिया. वाय? कारण ती आपली कंट्री आहे आणि आपल्या कंट्रीकडून कसं एकदम वेगळंच फील येते ना, कारण ती आपली कंट्री आहे. त्याचा एक प्रकारे वेगळाच टच असतो आपल्या कंट्रीचा. बट हे असं का होते आपल्यासोबत? युजली असं आपल्यासोबत काय होते की आपण आपल्या देशाबद्दल एवढं सांगा प्रॉपरली फील नाही होऊन राहिला. म्हणजे जस्ट मी आल्यानंतर मी जस्ट लघवी करायला गेलो. लघवी करण्याच्या अगोदर माझ्याबद्दल नाही का, म्हणजे मी खूप आता घरून इथपर्यंत येईल आणि खूप विचार केला होता की मी हे सांगेन ते सांगेन आपल्या देशाबद्दल, प्रत्येक गोष्टी प्रॉपरली इलॉबरेट करेन. ऑल दीज थिंग्स हॅव टू टेल मी प्रॉपरली सांगेन. आणि चला आता बिलकुल ब्लँकच झालं राव. आता कसं कळूनच नाही राहिलं की का सांगू का नाही. आणि आय डोंट नो, बट कसं आहे की कधी कधी नाही का फिलिंग्स ते आतमध्ये दबून असतात आणि त्याला कधी कधी प्रॉपरली एलॉबरेट करता येत नाही. बट याचा अर्थ असा नसतो का त्या फिलिंग्सची त्याला कदर नसते. जसं लाईक आता मला कसं एक प्रकारे देशाबद्दल वगैरे खूप सांगायचं तर आहे, पण नाही का शब्द नाही जुळून राहिले. पण याचा अर्थ असा नाही आहे की मला देशाबद्दल काही वाटत नाही. ऑफकोर्स नॉट. देश माझ्यासाठी नेहमी प्राऊड फील आहे आणि खूप चांगलं वाटतंय का कोणी आपल्या देशासाठी काही ना काही केलं. किंवा क्रिकेट मॅच नेहमी जेव्हा भारत जिंकते तेव्हा मी इंडियाकडून चीअर करतो. इट्स रिअली गुड थिंग. कारण नाही का या गोष्टी असते जे रेप्रेझेंट करते का तुम्ही कोणत्या साईडला आहे आणि तुम्हाला काय आहे, काय करायचं आहे वगैरे वगैरे. ऑल दीज थिंग्स, त्या सगळ्या गोष्टी मॅटर करते. सो देशाने आपल्या देशामध्ये खूप विकास झाला गेल्या एका वर्षामध्ये आणि आय जस्ट फील रिअली प्राऊड का मी या सगळ्या गोष्टीचा एक हिस्सेदार झालो आहे. हिस्सेदार म्हणजे एक सिटीजन आहे आणि हे सगळ्या गोष्टी माझ्या समोर होऊन राहिल्या. इट जस्ट फील रिअली नाईस. कारण आय डोंट नो, म्हणजे मी कसं जो प्रगती करते तो बनला मला खूप जास्त आवडतो. प्रगती म्हणजे डेव्हलपमेंट, अपग्रेडेशन. आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अपग्रेड असणं खूप जास्त गरजेचं आहे. एक प्रकारे फीडबॅक असणं, आपली गलती कुठे झाली त्याचा सुधार करणं आणि ती गलती पुन्हा नाही झाली पाहिजे यासाठी आपण जे प्रयत्न करतो
त्याला म्हणते अपडेट. सो गेल्या 1 किंवा 1.5 वर्षात किंवा 4-5 वर्षात भारताने जे प्रगती केली आहे इट्स रिअली ट्रिमेंडस. कारण जे वर्ल्ड इकॉनॉमिकल कंट्रीज आहे, तर या वर्ल्ड इकॉनॉमिकल कंट्रीजमध्ये इंडियाची डेव्हलपमेंट सर्वात जास्त आहे. गेल्या करीब 1-1.5 वर्षामध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये भारताचा GST GDP म्हणजे ग्लोबल डेव्हलपमेंट अँड ग्रोथ डेव्हलपमेंट असं काहीतरी, GDP म्हणजे असं काहीतरी, म्हणजे याचा मिनिंग असं आहे का तुम्ही पूर्ण पैसा मेंटेनन्सला देऊन एक प्रॉपरली सिंपल भाषेमध्ये समजून सांगायचं म्हणजे GDP यानी काय होते. समजा जर तुम्हाला सॅलरी भेटते, तुम्हाला 20,000 रुपये सॅलरी भेटते. आता त्या 20,000 सॅलरीमध्ये तुम्ही तुमचे पूर्ण खर्च वगैरे कम्प्लीट करून तुमच्यापाशी समजा 5,000 रुपये उरत असेल, पूर्ण खर्च करून तुमचं खाणं, वस्त्र, निवारा, त्याच्यानंतर रेंट आणि त्याच्यानंतर लागणाऱ्या जे काही सुविधा वगैरे पूर्ण खर्च करून सुद्धा तुमच्याकडे 5,000 रुपये उरत आहे, ते याला म्हणतात GDP. म्हणजे तुमचं स्वतःचा GDP. कारण माझा 5,000 रुपये ग्रोथ आहे, कारण मी एवढे पैसे कमवून राहिलो आहे आणि हे 5,000 रुपये अजूनपर्यंत माझे पूर्ण खर्च करून सुद्धा आताही 5,000 रुपये आहे. तर हे झाले एक पर्सन सोबत, आणि हे पर्सन काफी प्रॉपरली समजून घेत आहे. पण GDP हा असा एक फंडा असते जो होल कंट्रीसाठी लागू होतो. प्रत्येक महिन्याला आपल्या इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये कसं आहे, प्रत्येक महिन्याला पैसा खर्च होतो. तर GDP म्हणजे काय आहे की देशाच्या जे संपत्ती आहे, देशाची संपत्ती प्रत्येक महिन्याची GDP ग्रोथ आहे ना, ते इयरली काढलं जाते. तर एका वर्षामध्ये भारताच्या संपत्तीमधून जेवढा काही खर्च लागला, म्हणजे पूर्ण खर्च, म्हणजे कोणी फ्लड आलं, सुनामी आली, कुणाच्या घरी पॉलिटिकल लीडर्स किंवा लॉट्स ऑफ थिंग्स असतात राव, हे पूर्ण खर्च करून देशाच्या संपत्ती किती प्रमाणात आहे अवेलेबल, म्हणजे हे पूर्ण खर्च करून सुद्धा ऑल एक्सपेन्सेस, कुठे दंगे फसत होतात त्यांना पैसे वगैरे प्रोव्हाइड करणं, कुठे सुनामी वगैरे येतात त्यांना पैसे प्रोव्हाइड करणं, इकॉनॉमिकलमध्ये आहे प्रत्येक ठिकाणी देशाच्या डेव्हलपमेंटसाठी पैसा खर्च करणं, मेंटेनन्ससाठी खर्च करणं, कोस्ट गार्ड, त्याच्यानंतर डिफेन्स, लाईन ऑफ डिफेन्स, याच्यामध्ये जो काही पूर्ण खर्च आहे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, आणि त्याच्यानंतर जो काही खर्च लागतो तो खर्च पूर्ण केल्यानंतर सुद्धा जो पैसा उरतो देशाच्या संपत्तीमध्ये त्याला म्हणतो GDP. आणि हा GDP नाही का नेहमी जास्तीत जास्त गरजेचं आहे, कारण नाही का या GDP वरून नाही का डिपेंड होते की तुमचं जे आहे ग्रोथ आहे ते कशाप्रमाणे आहे आणि तुम्ही त्याला कशाप्रमाणे डेव्हलप केलं आहे. ऑल दीज थिंग्स हॅव टू बी कन्सिडर्ड मॅन. कारण हे एक फॅक्ट असते का आपल्याला देशाच्या इकॉनॉमिक सिस्टीमला एक फॅक्ट असते का आपल्याला कसं करायचं आहे तर कशाप्रमाणे करायचं आहे, आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला आतापासूनच अंडरस्टँड होते. कारण एक देश सांभाळणं एक छोटी गोष्ट असते, बहुत मोठी गोष्ट असते. खूप साऱ्या जणांचं ऐकावं लागते, खूप साऱ्या मनाचं पण करावं लागते, आणि याच्यामध्ये काय होते की आपल्याला स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. कारण कधी कधी वाटते का आपण जे डिसिजन घेतो ते राईट असते, पण नाही का आपण जे डिसिजन होतो याचा इफेक्ट नाही का पूर्ण देशावर दिसून येते. सो नाही का आपण प्रत्येक बाजू समजून घ्यायला पाहिजे बिफोर यू मेक अ डिसिजन. कारण याचा जो इफेक्ट आहे तो फक्त आपल्यावरच नाही तर पूर्ण देशावर पडते. सो काय आहे की याला आपण लवकरात लवकर समजून घेणं चांगली गोष्ट असते. कारण एक देश सांभाळणं खूप मोठी, पण हू केअर्स मॅन. आपल्याला समोर जाऊन मोठं पॉलिटिकल लीडर बनायचं आहे किंवा
आपल्याला काही देश वगैरे सांभाळायचा आहे, नो नो नो. तर मग व्हाय यू आर टेलिंग दिस, तू का सांगून राहिला या सगळ्या गोष्टी? मी सांगून राहिलो आहे या गोष्टी की आय डोंट नो मॅन, म्हणजे मला नाही का, मला माझ्या देशासाठी काही ना काहीतरी करायचं होतं आणि बस. म्हणजे मला मला फक्त वाटते का मला आपल्या देशासाठी काही ना काहीतरी करायला पाहिजे. कारण आपला देश ज्या परिस्थितीमधून इथून जिथपर्यंत आला आहे या, आणि कोणी कोणी म्हणतात, कोणी कोणी ब्लेम करतात की म्हणतात की काय आपली कंट्री आहे, बाकीच्या कंट्री, अमेरिकन कंट्री किंवा जपान किंवा चायना, तिथली कशी डेव्हलपमेंट लवकरात लवकर होत आहे. हे नाही का आपल्याला एका नेहमी कोणत्या गोष्टीची चांगली बाजू दिसते लवकर, वाईट बाजू दिसत नाही जोपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये जात नाही. हे बघ, जरी दुबई किंवा बुर्ज खलिफा जरी खूप माहोल दिसला, खूप अमेझिंग दिसला, खूप फंटॅस्टिक दिसला, तरी त्याच्या आतमध्ये गेल्यावर त्याची इनर स्टोरी काय असते, तिथल्या लोकांनी काय काय केलं त्या गोष्टीला हे सरळ करणं, हे या साऱ्या गोष्टीला मॅनेज करण्यासाठी त्यांनी काय काय केलं, या सगळ्या गोष्टी नाही का आपल्याला माहीत नसते. आपल्याला वरून वरून मलाही दिसते, आतमध्ये कळतच नाही का मलाही कुठपर्यंत आहे. आणि हे प्रत्येकाची ट्रू स्टोरी आहे. प्रत्येकामध्ये कोणताच देश परफेक्ट नाही, कोणता देश परफेक्ट नाही, आणि प्रत्येक देशला परफेक्ट करण्यासाठी तिथली इकॉनॉमिक सिस्टीम काही ना काहीतरी नेहमी प्रयत्न करत असते. सो दॅट इज रिअली गुड थिंग. कारण नाही का आपण आपल्या या साऱ्या गोष्टी आहे, या साऱ्या विचार आहे, ते आपण मागं पाडून आपण विकासाच्या दृष्टीने समोर पाहून राहिलो आहे. सो दॅट इज रिअली ग्रेट. रिसेंटली 2017 म्हणजे या 2017 2016-17 या एका वर्षामध्ये ज्या म्हणजे जे डेव्हलपमेंट केले, इट्स वन ऑफ दी अमेझिंग अँड आउटस्टँडिंग आणि रिमार्केबल. मंगलयान पाठवलं आहे, जे देशाचं एक यान आहे जे मंगळ ग्रहावर सर्वेलन्स करते, परजीवी किंवा तिथले. म्हणजे काय आहे हा एक फॅक्ट नाही. म्हणजे कसं आहे की मंगलयान पाठवलं, व्हॉट इज दिस, आणि याची गरज काय होती. म्हणजे कसं आहे की आपल्याला पहिले या सर्व गोष्टी कळायला पाहिजे का त्याची गरज काय होती, याची गरज कशासाठी आहे, आणि त्यासाठी आपण काय काय फॅक्ट केले आहे. तर कसं आहे की एक ग्लोबल रेस आहे. ग्लोबल रेस याने काय होते की कसं आहे की अजूनपर्यंत ह्युमॅनिटी एकत्र नाही. म्हणजे प्रत्येक जण डेव्हलप करत आहे स्वतःच्या कंट्रीनुसार. म्हणजे कसं आहे की आता समजा जर अमेरिकन सिटीजन आहे आणि तू एक इंडियन सिटीजन आहे, तर काय होते की एक तिथला जो अमेरिकेतला जो राष्ट्राध्यक्ष असतो किंवा जो प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर असतो, तो प्रेफर करतो का अमेरिकन सिटीजनला फायदा होण्यासाठी तो कोणत्या प्रकारचे ऍक्ट काढणार. या म्हणजे पहिले तो आपल्या लोकांसाठीच पाहणार ना, नंतर तो दुसऱ्यांच्या लोकांसाठी पाहणार. म्हणजे याच्यातलं काय का पहिले तो आपल्या लोकांना सांभाळण्याचा प्रयत्न करतो, नंतर दुसऱ्यांना. जरी तो बंदा ह्युमन असला तरी डोंट केअर मॅन. बंदा तू इंडियन सिटीजन आहे तर तुझे वेगळे कॉन्स्टिट्यूशन आहे, तुला डेव्हलप करण्यासाठी वेगळी सिस्टीम आहे, ते तुला डेव्हलप करेल. बट अमेरिकन इन्स्टिट्यूट आहे ते त्याच लोकांसाठी. म्हणजे कसं आहे की प्रत्येक जण आपापल्या लोकांसाठी जगतात. मी प्रॉपरली एवढं डिटेलमध्ये जात नाही, प्रॉपरली एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय आहे की आता माझे वडील आहे जे एक प्राईम हे आहे, मुख्याध्यापक प्रिन्सिपल आहे, स्कूल आहे ते हिंगणघाट उच्च प्राथमिक शाळा आहे, तिथले हेडमास्टर आहे. सो काय आहे की आता त्यांची एक फॅमिली आहे, त्याच्यामध्ये मी आहे, माझी बहीण आहे आणि माझी आई आहे. तर कसं आहे की पहिले जे प्रायोरिटी असते ती फॅमिलीशी रिलेटेड असते. म्हणजे काय समजा जर आपल्या फॅमिलीला मध्ये कोणाला कोणत्या गोष्टीची गरज लागली तर भाऊ हे घेऊन जावं, म्हणजे पहिले तुझी मदत करू, नंतर दुसऱ्यांची मदत करू. अशाच प्रमाणे आहे. अशाच प्रमाणे ग्लोबल
रेसिझममध्ये अशाप्रमाणे ॲक्ट होतात की पहिले त्यांच्या कंट्रीच्या लोकांना फायदा भेटला असतो आणि नंतर मग हळूहळू ह्युमॅनिटीला चान्स दिला जाते. सो अजूनपर्यंत नाही का आपण त्या फॅक्टवर पोहोचलो नाही का आपण परफेक्टली एक ह्युमन आहे बा तू आणि तुला ह्युमन राईट्स भेटले पाहिजे नो मॅटर वेअर यू फ्रॉम. तू इंडियन असो किंवा अमेरिकन असो किंवा इराकीन असो डझंट इव्हन. सो हे फॅक्ट मी सांगितलं हे मंगलयानसोबत का जुळून आहे. या मंगलयान एक प्रकारे हे एक असं आहे की एक मार्स आहे. सिम्पल आहे, एक मार्स आहे आणि एक समजून जा एक मार्स म्हणजे एक रेस आहे. मंगलयान म्हणजे मार्स जे प्लॅनेट आहे त्याच्यावर आपलं एखादी सॅटेलाइट पाठवणं हे एक रेस आहे. रेस म्हणजे एक खेळ आहे आणि या खेळामध्ये जो पास होईल तो ग्रेट आहे. सो खूप साऱ्या प्रयत्नानंतर अमेरिकेने तिथे यान पाठवलं आहे. करीब 3-4 अटेम्प्ट नंतर त्यांनी तिथे यान पाठवलं आहे. चायनाची पण बहुतेक 5-6 वेळा अटेम्प्ट झाले तेव्हा त्यांनी तिथे यान पाठवलं आहे. रशियानी वगैरे पण तिथे यान वगैरे पाठवलेले आहे. इंडियाने पण यान पाठवलेलं आहे आणि ते पहिल्याच अटेम्प्टमध्ये. सो इट्स अ रिअली बिग थिंग आपल्या इंडियासाठी. बट एवढे सारे यान खरंच गरजेचे आहे का मंगलयानसाठी? सिम्पल फॅक्ट म्हणजे कसं आहे की सगळे ह्युमॅनिटी एकत्र येऊन एकच यान का नाही पाठवत? प्रत्येक कंट्री आपापला सेपरेट यान का पाठवत आहे प्लॅनेटिझममध्ये? याचं काही फंडच उडणार आला. म्हणजे जे काही पॉलिटिकल आहे किंवा पॉलिटिकल इश्यूज आहे किंवा कंट्री टू कंट्री डिस्कशन आहे किंवा वॉर आहे वॉर हे आपल्या प्लॅनेटमध्ये आहे म्हणजे आपल्या वर्ल्डमध्ये आहे. दुसऱ्या प्लॅनेटमध्ये जेव्हा आपण स्पेस हे करतो किंवा आपण दुसऱ्या ग्रहावर जातो तेव्हा हा फंड क्लिअरली आउट ऑफ लाईन होऊन जाते का बंदा तू अमेरिकन आहे का तू आफ्रिकन आहे का इंडियन आहे नो मॅटर तू एक ह्युमन आहे आणि तुला आमची गरज आहे. दॅट इज ऑल आय नीड. तर कसं आहे की जे विभाजन आहे ते आपल्याच कंट्री आपल्याच वर्ल्डमध्ये राहिले पाहिजे आणि स्पेस नंतर म्हणजे स्पेसच्या बाहेर दुसऱ्या कोणत्या प्लॅनेटमध्ये असा कोणता फॅक्टर नाही सापडला पाहिजे का तू इंडियन आहे की आफ्रिकन आहे. नो. बट हे काही डेव्हलपमेंटसाठी काही फॅक्ट नाही आणि हे काही सांगण्यासाठी काही रिझन नाही. मी एक प्रकारे असा आठवला असो एक प्रकारे सांगितलं. सो मला सांगण्याचा हाच एक उद्देश होता की मंगलयान हे जे पाठवलं मोस्टली सगळ्या कंट्रीजनी 4 किंवा 5 अटेम्प्टमध्ये पाठवलं. मोस्टली फेल होत गेले. बट इंडियाने पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपला मंगलयान पाठवला आहे. सो इट्स रिअली ग्रेट, रिअली फॅन्टॅस्टिक. आणि त्याच्यानंतर ग्लोबल कंट्रीज आहे याच्यामध्ये भारताचं नाव नेहमी सोबत येऊन राहिलं आहे थँक्स टू मोदीजी. कारण जे आपले प्राईम मिनिस्टर आहे आणि त्यांनी ज्याप्रमाणे देशाला विकसनशील करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहे किंवा करून राहिले इट्स रिअली ग्रेट आणि रिअली ऑसम. आणि आय जस्ट फील रिअली प्राऊड का ते जे काही करत आहे ते पॉलिटिकलच्या नजरेच्या खिलाफ होऊन त्यांनी देशाच्या विकासासाठी जे काही प्रयत्न केले इट्स फॅन्टॅस्टिक. अजून खूप सारे लोक आहेत जे या फूटस्टेपवर फॉलो करत आहेत जस्ट लाईक मध्य प्रदेशचे जे प्रधानमंत्री आहे योगीजी ते पण त्यांना फक्त विकास याच गोष्टीवर त्यांना विश्वास आहे आणि बाकीच्या पॉलिटिकल करिअरशी त्यांना काही घेणं देणं नाही. लोक बडबड करतातच त्यांचा विचार करून काही फायदा होणार नाही. समजा विकास करून लोकांचा फायदा होत असेल सो दॅट इज ऑल वी नीड. आपल्याला दुसरं काही भाषण ठोकणं किंवा खूप भयानक सांगणं काही गरजेचं नाही असं मला वाटतं. बट या स्वतंत्र दिनाच्या दिवशी मला काही शब्द सांगायचे आहे का मी माझ्या देशासाठी काही करू शकलो नाही कारण मी अजूनपर्यंत एक फॅक्ट नाही जो विकसनशील बनवण्यासाठी मी अजूनपर्यंत एक कॅपेबल पर्सन बनलेलो नाही आहे असं मला वाटते. बट समोर जाऊन नाही का मी ऑफकोर्स देशाचं नाव समोर करीन कारण मला नेहमी फील प्राऊड होते का आपल्या देशाचं नाव माझ्यासोबत एक प्रकारे समोर जाईल. या ही इज अ इंडियन गाय आणि ही रिअली अमेझिंग स्टार.
So it is really nice. It's really great to think have all these people around me, and I feel like I have a really amazing country. मी या देशात जन्मलो आहे आणि या देशासाठी मला काही ना काहीतरी करायचं आहे. सो या इट्स गुड, इट्स नाईस, आणि हा फॅक्टर नेहमी माझ्या जवळ राहील. या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी कधी सकाळी उठत नाही, प्रॉपरली वंदे मातरम वगैरे म्हणत नाही आणि कधी जनगण वगैरे म्हणत नाही. काफी मेसी असतो, सकाळी 9 वाजता वगैरे झोपून उठतो. बट कसं आहे की देशाचा विकास किंवा देशाची प्रगती माझ्या झोपून उठण्यावर डिपेंड नाही करत, ते डिपेंड करते की मी काय करतो याच्यावर. सो कसं आहे की अजूनपर्यंत मी या फॅक्टर त्या 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 लेवलवर पोहोचलो नाही का मी असं म्हणू शकतो का मी ऑल दिस थिंग हॅव डन. बट जे काही मी समोर करणार त्यासाठी इट्स रिअली रिमार्केबल, आणि स्वतःसाठी सुद्धा पण करेन. या कसं आहे की मी पहिले स्वतःसाठी जगेन आणि त्याच्यानंतर मी देशासाठी जगेन, फॅमिलीसाठी, देशासाठी, या ऑल दिस थिंग्स. सो या हॅपी इंडिपेंडन्स डेच्या दिवशी मी काय म्हणण्याचा हेतू, हॅपी इंडिपेंडन्स डे या देशाने ज्याप्रमाणे विकास केला आहे, आणि आय जस्ट फील रिअली प्राऊड टू बी पार्ट ऑफ इंडियन सिटीजन. इट्स रिअली ग्रेट, रिअली नाईस. आणि मला नेहमी वाटते का आपल्या देशात नेहमी प्रगतीचे मार्ग नेहमी खुलत राहावे, आणि आपण आपल्या ज्या कंट्रीला ज्या लेवलवर न्यायचा प्रयत्न करून राहिलो आहे याच्यामध्ये आपण सक्सेसफुल व्हायला पाहिजे. कारण याच्यामध्ये सगळ्यांची मेहनत आहे, आणि मेहनत केलं तर त्याचं फळ नेहमी भेटते राहावं. बट आपण फळाची अपेक्षा न करता मेहनतीवर विश्वास ठेवणं इम्पॉर्टंट आहे. कारण हेच एक फॅक्ट असते का जे आपल्याला समोर जाण्यासाठी प्रवृत्त करते. आणि करीब 70 वर्ष पूर्ण झाले आपल्या देशाला स्वतंत्र होऊन, आणि दॅट्स रिअली ग्रेट थिंग टू ऑल दोज थिंग्स हॅव टू से दिस. आणि सो दिस इज इट, अँड दिस इज वॉट आय थिंक अबाउट माय कंट्री. सो हॅपी इंडिपेंडन्स डे 2007.